गाई धावे घरा आमच्या करे ये रझारा नाव घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी नेदी पडो उणे पुरे म्हणे अवघेची बरे नाव घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी तुका म्हणे चित्ता वाटे न व्हावा परता नाव घेता तो जवळी बहु भला कान्हो कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता वळी गाई धावे घरा आमच्या करी येर झारा नाव घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी प्रस्तुत आजच्या या काल्याच्या कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपला या ठिकाणी संपन्न होतो आहे. तेच संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय त्यांचाच अभंग आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा हा 375वा सदेह वैकुंठगमन सोहळा जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानने हा वर्षभर संपन्न करायचं नियोजन केलं आणि त्यात सर्वांना संधी दिली. महाराष्ट्रातील सर्व लोकांना ही इथे येऊन आपण हा सोहळा संपन्न करावा म्हणून सर्वांना संधी दिल्यामुळे वाघ महाराजांनी ही संधी स्वीकारली आणि आपणही हा उत्सव या ठिकाणी करूया म्हणून
त्यांनी हा उत्सव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने उपस्थितीमध्ये या सदैव वैकुंठ गमनाच्याच ठिकाणी हा संपन्न करायचं नियोजन केलं. तो सप्ताह संपन्न झाला. आज त्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता होते आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे, आपण जो जो काय उत्सव करत असतो त्या उत्सवाची परिसमाप्ती काल्याच्या कीर्तनाने करतो. काल्याचं कीर्तन झालं की उत्सव संपला. काला हा समाप्तीचा निदर्शक आहे. दुसरा महत्त्वाचा भाग असा, काला हा परिपूर्णतेचा द्योतक आहे. काल्याच्या कीर्तनाने आपल्या कार्याची केवळ समाप्तीच होते असं नसून आपल्या कार्याला पूर्णता येते. आणि तिसरा महत्त्वाचा भाग असा आहे, काल्याच्या रूपाने भगवंत आपल्याला प्रसाद देणार आहे. म्हणजे आजचं कीर्तन हे प्रसादाचं आहे. लौकिक भाषेत बोलायचं झालं तर आजचं कीर्तन म्हणजे पगाराचा दिवस आहे. जशी महिनाभर आपण नोकरी करतो त्या नोकरीचा मोबदला म्हणून 1 तारीख, 5 तारीख, 10 तारीख जसा पगार असतो, तशी 7 दिवस आपण या ठिकाणी जी भगवंताची सेवा केली त्या सेवेचा मोबदला म्हणून भगवंत आज आपल्याला काल्याच्या रूपाने प्रसाद देणार आहेत. म्हणजे आजचं कीर्तन हे त्रिवेणी संगमात्मक आहे. परिसमाप्ती, परिपूर्णता आणि परिप्रसाद असा हा त्रिवेणी संगम आजच्या या काल्याच्या कीर्तनातून आहे. म्हणून काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचा दिवस. भगवान या रूपाने आपल्याला प्रसाद देणार आहे. भानुदास महाराज म्हणतात की आपण गीत गात राहा की पंढरीनाथ भगवान आपल्याला प्रसाद देतो. बघा, भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ भगवान आज आपल्याला काल्याच्या रूपाने प्रसाद देणार आहेत. म्हणून आजचं कीर्तन हे प्रसादाचं आहे. कोणी म्हणेल मग आजचं कीर्तन जर प्रसादाचं आहे ना, येऊ द्या लवकर. 8 दिवस आम्ही इथेच अडकून पडलेलो होतो आणि तुम्ही यायला उशीर केला. येऊ द्या लवकर तो प्रसाद. तो प्रसाद आपल्याला लवकर सेवन करायचा ही गोष्ट खरी, पण तो तसा करता येत नाही. तसा सेवन करता येत नाही. तसा जर सेवन केला तर तो प्रसादही होत नाही. तसा जर सेवन केला तर ते मुरमुरे खाल्ले असं होईल, दही लाया खाल्ल्या असं होईल, प्रसाद असं होणार नाही. का तर प्रसाद केव्हा होतो? प्रसाद हा तेव्हाच होतो की ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायलं जाईल, ते श्रवण केलं जाईल, त्यानंतरच त्याला प्रसादत्व येत आहे. ती कथा गायल्याशिवाय तो प्रसाद होत नाही. उदाहरणाने सांगा म्हणजे झटकन तुमच्या लक्षात येईल. आपण सत्यनारायणाची पूजा करतो की नाही, आणि त्या पूजेचा प्रसाद असतो. तो प्रसाद म्हणजे काय असतो? शिराच की नाही. आपण एरवी शिरा खातो आणि तोही शिराच असतो. मग वाटताना आपण कधी घ्या शिरा असं म्हणतो का? वाटताना शिरा घ्या म्हणत नाही. वाटताना आपण प्रसाद घ्या म्हणतो. का बरं? शिरा नाही खातो आहेच की, पण आपण शिरा घ्या असं म्हणत नाही, प्रसाद घ्या असं म्हणतो. का? याचा अर्थच असा आहे, तो शिरा आहे पण तो आता शिरा राहिलेला नाही. तो शिरा आता प्रसाद बनलाय. का? तो त्या सत्यनारायणाच्या पूजेतून आलाय, त्या पोथीतून आलाय. भटजीबा ती पोथी वाचत असतात, पुढे यजमान बसलेले असतात, जवळ लहान पोरं गोंगाट घालत असतात, इतर लोक जे पूजेला आलेले असतात. तुम्ही बघा, त्यांचा आणि ती पोथी ऐकण्याचा अजिबात संबंध नसतो. ते आजूबाजूला गप्पा मारत बसलेले असतात. ते फक्त एक लक्ष देतात मात्र, काय? पुंडलिक वरदा किती झाल्या, म्हणजे अध्याय किती वाचून झाले. ते जे 5 अध्याय आहेत साधुवाण्याची कथा, ते भटजीबा वाचत असतात
यजमान पुढे बसलेले असतात आणि पहिला एक अध्याय झाला की पुंडलिक वरदा होते, दुसरा झाला की पुंडलिक वरदा होते. ते 5 अध्याय वाचून झाल्याशिवाय तो प्रसाद येत नाही. म्हणजे ते कथा झाल्यानंतर जसा तो शिरा हा प्रसाद आहे, तसंच आज आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अगोदर गायचं आहे, ते श्रवण करायचं आहे, मगच आपल्याला हा काल्याचा प्रसाद प्राप्त होणार आहे. मी नाही म्हणत, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही तो गोपाल काला सेवन करू, पण केव्हा करू? अगोदर त्याच्या चरित्राचा अनुवाद करू आणि नंतर तो काला सेवन करू. हेची अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला सेवू, करुणी गोपाळ काला सेवू. हेची अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला सेवू, करुणी गोपाळ काला सेवू. हेची अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला सेवू. अनुवाद करुणी गोपाळ काला सेवू. अनुवाद कशाला म्हणतात? पहिलं ऋषीमुनींनी साधू संतांनी ते गायलेलं आहे, ते वर्णन केलेलं आहे. त्यांनी केलेलं वर्णन आपण पुन्हा ते करणं, याचं नाव अनुवाद. अनुहा उपसर्ग आहे, पश्चात नंतर. पहिलं त्यांनी गुणगान केलेलं आहे, त्यांनी केलेलं गुणगान ते आपण आता करायचं, याचं नाव अनुवाद. म्हणून तुकोबारा म्हणतात, तो अनुवाद आम्ही करू आणि नंतर गोपालकाला सेवन करू. म्हणून अगोदर आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायचंय, श्रवण करायचंय. तुम्ही म्हणाल मग ते कोणतं चरित्र सांगणार तुम्ही? तर त्याचाही निर्देश तुकोबारायांनी केलेला आहे. तुकोबारा म्हणतात ते चरित्र उच्चारावं देवाने जे गोकुळात केलेलं आहे ते चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, ते चरित्र उच्चारावं. ते म्हणजे कोणतं? केले देवे गोकुळी, देवे गोकुळी चरित्र केले ते उच्चारावे. देवाने गोकुळात जे चरित्र केलेलं आहे ते आजच्या प्रसंगी सांगायचं आहे. गोकुळातलंच का सांगायचं बरं? याचं एक जबरदस्त कारण मी आपल्या लक्षात आणून देतो. काला जो भगवंताने केलेला आहे तो गोकुळातच केलेला आहे, म्हणून गोकुळातलं चरित्र सांगायचं. मथुरेत गेल्यावर देवाने काला केला नाही. मथुरेत गेल्यावर देवाने मारामाऱ्या केल्या. मारामाऱ्या केल्या म्हणजे कंसाला मारलं, चानोराला मारलं, मुष्टिकाला मारलं. कंसाने पोसलेले जे असुर राक्षस होते, भगवंताने मथुरेला जाऊन त्यांना संपवलं. पण मथुरेला उग्रसेनाच्या म्हणण्यानुसार काही दिवस थांबले. पण आपण इथे असल्यामुळे हा जरासंध त्रास देतो आहे, म्हणून आपण इथे न थांबलेलं बरं. म्हणून उग्रसेनाची समजूत काढली आणि भगवंताने मथुरा सोडली आणि द्वारका निर्माण केली. रचेला गाव सागराचे पोटी, केव्हा? तेथे दैत्य उपसर्ग केला लोका, मग रचिली द्वारका तुका म्हणे. तिथे दैत्याने जरासंधाने उपद्रव दिला, म्हणून आपण इथे असल्यामुळे तो उपद्रव देतो आहे. आपण इथे नसलेलं बरं. म्हणून उग्रसेनाला सांगितलं, मी इथे थांबत नाही, मी इथे असल्यावरच हा उपद्रव देतो आहे, तेव्हा मी आता इथे थांबत नाही. उग्रसेन म्हणला नाही, मला त्याची फार भीती वाटते. भगवान म्हणतात, त्याने जर काही तुम्हाला त्रास दिला तर मला फक्त एक मिस कॉल द्या तुम्ही, की त्याच क्षणात मी येईल आणि त्याचं पारिपत्य करीन. अशी उग्रसेनाची समजूत काढली आणि भगवंताने मथुरा सोडली आणि द्वारकापुरी वसवली आणि तिथे भगवान राजे झाले.
गड्यांनो राजा केरे झाला, कृष्ण सिंहासन बसला. आणि कृष्णाने द्वारकेला जे राज्य केलं ते अतिशय उत्तम केलं, अतिशय उत्तम. किती वर्ष केलं? 100 वर्ष केलं राज्य. भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत राज्य 100 वर्ष केलं. एकूण कृष्ण अवताराचा कालखंड हा 125 वर्षाचा आहे. 125 वर्षाचा कालखंड आहे कृष्ण अवताराचा. पहिली 13.5 वर्ष भगवान गोकुळात होते, 11.5 वर्ष भगवान गोकुळात होते आणि 13.5 वर्ष मथुरेत होते. 11.5 13 25 वर्ष झाली. आणि त्यानंतर मग द्वारकेत भगवान राजे झाले. तो काल 100 वर्षाचा, म्हणून 125 वर्षाचा कालखंड. तर 100 वर्ष देवाने कसं राज्य केलं? जगद्गुरु तुकोबारांनी अर्ध्याच चरणात त्याचा गौरव केलेला आहे. त्या राज्याचा अर्ध्याच चरणात किती उत्तम राज्य केलं. काही चिंता कोणा नाही कोणे विशी, करी द्वारकेसी राज्य देव. देव द्वारकेसी राज्य करी. कसं करी? काही चिंता कोणा नाही कोणे विशी. कोणालाच चिंता नव्हती आणि कशाचीच नव्हती असं राज्य देवाने 100 वर्ष केलं द्वारकेमध्ये. आता सध्या आपलं राज्य कसं चाललंय? कोणालाही चिंता आहे आणि कशाची आहे. माझी सत्ताधाऱ्यांना विनंती आहे, ज्यांना सत्ता प्राप्त आहे, अगर ज्यांना सत्ता प्राप्त करून घ्यायची आहे, त्यांनी असा संकल्प करा की प्रभू रामचंद्राने जसं राज्य केलं, भगवान श्रीकृष्णाने राज्य जसं केलं, तसंच आम्ही राज्य करू. कोणालाही चिंता राहू देणार नाही, कशाची राहू देणार नाही, असा संकल्प करा. म्हणून आपल्या देशातही ते भगवान श्रीकृष्णाचं राज्य पुन्हा सुरू होईल. पुन्हा चांगल्या प्रकारचा राम प्रभूंचं राज्य, कृष्णाचं राज्य, राम राज्य व्हायला पाहिजे, कृष्ण राज्य व्हायला पाहिजे. आपला हा संस्कृतीप्रधान देश आहे. राम आणि कृष्ण दोघांनी इथे अवतार घेतलेले आहेत. अनेक अवतार भगवंतांनी या भूमीत घेतलेला आहे. अशी पवित्र भूमी आहे. त्यांच्यासारखं राज्य करण्याचा संकल्प करा. कोणालाच चिंता राहणार नाही, कशाचीच राहणार नाही. तर कृष्णावताराचे 3 कालखंड, पहिला गोकुळातला, दुसरा मथुरेतला आणि तिसरा द्वारकेतला. तर या तिन्ही कालखंडापैकी काला जो भगवंताने केलेला आहे तो फक्त गोकुळात केला आहे. मथुरेत गेल्यावर काला नाही की द्वारकेत गेल्यावर काला नाही, गोकुळातच केला. तर तो का केला, कोणाबरोबर केला, देवाने त्याच्यातून काय साधवलं, आणि आज तो आम्हाला त्याचा विचार करण्याची गरज काय. म्हणून हे सर्व गोकुळात घडलेलं आहे. काल हा गोकुळात केला गेलेला आहे. म्हणून तो का केला, कोणाबरोबर केला, काय साधवलं, म्हणून गोकुळातलं चरित्र सांगणारा अभंग सेवेला घ्यावा लागतो. मथुरेतलं नाही का द्वारकेचं नाही. तेव्हा बालक्रीडेचे अभंग, गवळणीचे अभंग आणि काल्याचे अभंग या 3 सदरातले अभंग आज सेवेकरता घेता येतात. म्हणून यापैकी काल्याचे जे अभंग आहेत त्यातील हा एक अभंग मी आज आपल्या पुढे सेवेला घेतलेला आहे. वळी गाई धावे घरा, आमच्या करे येरधारा, नाव घेता तो जवळी, बहुभला कान्हो बळी. आणि हा अभंग काल्याच्या सेवेला घेण्याचं कारण, आज तुकोबारायांना नेण्याकरता भगवान इथे आलेत. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. वैकुंठाला नेण्यासाठी भगवान स्वतः इथे आले, तुकोबारायांच्या घराला आले. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. भगवान वैकुंठ धामाला नेण्याकरता स्वतः इथे आले. तुकोबारांनी निरोप पाठवला सनकादिकांजवळ की मला न्यायला तुम्ही आलं पाहिजे. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. माझी भाकावे करुणा विनवा, पंढरीचा राणा तुका म्हणे माझा आठवा, मूळ लवकरी पाठवा. अशी प्रार्थना केली, सनकादिकांना विनंती केली. सनकादिकांनी देवाला जाऊन सांगितलं तुकोबारांचा तुम्हाला निरोप आहे.
देव म्हणलाले हरकत नाही, तुकोबारांचा निरोप आहे ना, मी येणार त्यांच्या घराला, त्यांना न्यायला येणार. मग सनकादिकांनी तो निरोप येऊन तुकोबारांना सांगितला की तुकोबाराय, तुम्हाला न्यायला स्वतः भगवान येणार आहेत. असं ऐकल्यानंतर तुकोबारांना खूप आनंद झाला. मी आता माझ्या माहेराला जाणार, संतांच्या हाती मला निरोप आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी, सुख दुःख माझे ऐकिले कानी. निरोपया संता हाते आला, निरोपया संता हाते आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी, सुख दुःख माझे ऐकिले कानी. तुकोबारा म्हणतात, मी माझ्या माहेराला आता जाणार आहे, कारण सनकादिकांकडे मी निरोप दिला होता आणि सनकादिकांनी देवाला सांगितलं, देवाने त्यांना सांगितलं का हरकत नाही, तुकोबारांना जाऊन सांगा तुम्ही का मी येणार आहे, तुम्हाला न्यायला तुमच्या घरी येणार आहे. म्हणून आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला, सुखदुःख माझे ऐकिले कानी. आणि ते येणार आहेत. तर ते फाल्गुन शुद्ध दशमीला भगवान या ठिकाणी आले. म्हणून तुकोबारा म्हणतात, माझ्या घराला आज पाहुणे आलेले आहेत. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी. तुकोबारा म्हणतात, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. आज माझ्या घराला ऋषिकेशी पाहुणे आलेले आहेत. म्हणून भगवान स्वतः तुकोबारांना नेण्यासाठी इथे तुकोबारा यांच्या घरी आले. म्हणून भगवान भक्ताच्या घरी येतो आणि भक्ताच्या घरी येऊन काय करतो असंच सांगणारा अभंग सेवेला घ्यावा. म्हणून मी आज हा अभंग सेवेला घेतलेला आहे. वडी गाई धावे घरा आमच्या करी येर झारा. या गोष्टीला 375 वर्ष झाली भगवान इथे येण्याला. म्हणून त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठगमन सोहळा हा वर्षभर करण्याचा संस्थानने निर्णय घेतला. त्यातील आपल्या वाट्याला आलेली, वाघ महाराजांच्या वाट्याला आलेली ही सेवा, तुम्हा सर्व भाविकांच्या वाट्याला आलेली सेवा, त्या दृष्टीने आपण इथे आलो आणि हा गाथा पारायण सोहळा संपन्न केला. आज त्याची सांगत आहे. म्हणून भगवान घराला आले असाच भाव प्रगट करणारा अभंग घ्यावा म्हणून मी हा अभंग आज काल्याच्या रूपाने सेवेला घेतलेला आहे. या अभंगातून गोपाळ भगवान हा आमच्या भक्तीला काय प्रतिसाद देतो ते या अभंगातून स्पष्ट करतायत. प्रतिसाद हा अतिशय महत्त्वाचा आहे. अतिशय महत्त्वाचा म्हणण्याचं कारण असं, प्रतिसादाने प्रेमाची वृद्धी होते. प्रतिसाद जर मिळाला नाही
तर प्रेम हळूहळू हळूहळू क्षीण क्षीण होत जाताना पुन्हा कायमचं मिळतं, पुन्हा एकमेकाचं तोंड पाहत नाहीत. आणि प्रतिसाद मिळत गेला की प्रेम वाढत 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 जात, खूप वाढत जात. काय नाही, पंढरपूरला वारीला जाताना एसटीत शेजारी बसलो म्हणे आम्ही. कुठं चालले म्हणे पंढरपूरच्या वारीला. असं तुम्ही म्हणे आम्ही चाललो वारीला. तुम्ही कुठले? आम्ही इकडचे. तुम्ही कुठले? आम्ही इकडचे. बरं आहे, पण आपलं बरं झालं एकमेकाच्या शेजारी आपलं सीट आलं. गप्पा मारत मारत जातात. तिथे गेलो म्हणतात मग आमच्या मठातच थांबा ना तुम्ही. बरं म्हणे काय हरकत नाही, तुमच्याच मठात थांबू. थांबले. दुसऱ्या वेळेला आहे पुन्हा म्हणे मग याच गाडीने आपण जाऊ बरं का, तुम्ही या. दुसऱ्या महिन्याला आहे त्याच गाडीत त्याच ठिकाणी दोघे बरोबर. म्हणे मग आता ह्या वर्षी आमच्या मठाकडे या, त्यांच्या मठाकडे. एकमेकाकडे येत गेले. प्रत्येक महिन्याच्या वारीला संबंध येत गेला. इतकं प्रेम वाढत वाढत गेलं की एकमेकाच्या गावाच्या सप्ताहाला जाणं, एकमेकाच्या लग्नात झालं, एकमेकाच्या सुखदुःखाला जाणं, सारखं वाढत वाढत गेलं. का? प्रतिसाद मिळाला. मी इच्छा केली तुम्ही माझ्याकडे आले, तुम्ही इच्छा केली मी तुमच्याकडे आलो. प्रतिसाद दिला, एकमेकाला प्रतिसाद दिला की प्रेम वाढत 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 जातं. आणि प्रतिसाद जर नाही मिळाला तर प्रेम हळूहळू क्षीण क्षीण होत जातं आणि मग पुढे कायमचं संपतं. एकमेकाचं तोंडे पाहत नाही. म्हणतो आम्ही त्यांचं तोंड पाहत नाही आता. पहिलं होतं बरं, पण त्याला स्वतःच्या अभिमानात गेले, अड्डेतेत गेले. आम्ही दर वेळेला त्यांच्या कार्यक्रमाला, दर सप्ताहाला, दर लग्नाला, काय कोणत्याही कार्याला आम्ही त्यांच्या जात राहिलो, पण आमच्या हे काय कार्याला ते आले नाही कधी. मग तुम्ही आमच्याकडे येत नाही तर आमचं तरी काय अडलंय तुमच्याकडे यायचं. मग जाणं बंद होतं, सुटलं जातं. प्रेम का संपलं गेलं? प्रतिसाद मिळाला नाही. समोरून तसा प्रतिसाद मिळाला की प्रेम वाढत जातं, आणि प्रतिसाद मिळाला नाही की प्रेम कमी होत जातं. गोपाळ हे भगवंताची भक्ती जे करत होते, भगवानही त्यांच्या भक्तीला तसा प्रतिसाद देत होता. म्हणून गोपाळांचं आणि भगवंताचं प्रेम अतिशय वाढत 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 चाललेलं होतं. आगळं प्रेम, असं वाढत वाढत चाललेलं प्रेम. पण एक लक्षात घ्या, हा त्याच्यावर प्रेम करतो, तो याच्यावर प्रेम करतो. दोघांना एकमेकावर प्रेम करण्याची भावना अंतःकरणात उचंबळून येते, त्याप्रमाणे प्रेम करतात. पण काही लोकांच्या जीवनात प्रेमाचा अजिबात संबंध नसतो. प्रेम त्यांना प्राप्तच झालेलं नसतं. अतिशय निष्ठुर वृत्तीची काही माणसं असतात, आणि अशा निष्ठुर वृत्तीच्या माणसांना दुसऱ्यावर प्रेमही करण्याची कधी इच्छा होत नाही, आणि दुसरे कोणी त्यांच्यावर प्रेम करत नाही. तुका म्हणे वज्र भंगे के वेळा, कठीण हा खळा दया होणी, दया होणी. तुका म्हणे वज्र भंगे के वेळा, कठीण हा खळा दया होणी, कठीण कठीण हा खळ तया. खळाच्या ठिकाणी, काय दुष्टांच्या ठिकाणी प्रेमाचा अजिबात संबंध नसतो. असे जे लोक आहेत, अशा लोकांना दुसऱ्यावर प्रेम करता येत नाही, दुसऱ्यांचं घेता येत नाही. एवढं जरी राहिलं तरी काय हरकत नाही. पण काही काही अशा प्रवृत्तीची माणसं असतात की त्यांना दुसऱ्यांचं एकमेकावर असलेले प्रेम तेही सहन होत नाही. यांना तर प्रेम करायचं माहीत नसतं, प्रेम घ्यायचं माहीत नसतं. पण कोणाचं एकमेकावर प्रेम जर असेल, ते जर एकमेकावर जीवापेक्षा प्रेम करत असतील, तर ते प्रेम या दुष्टांना पाहवत नाही. मग अशी माणसं दुसऱ्याचं प्रेम तोडण्याचा प्रयत्न करतात. याला म्हणतील, त्याला म्हणतील,
मयूर महाराज तुम्हाला माहित आहे का तो आमका तुमच्या बाबतीत काय बोलत होता? मी ऐकलंय स्वतः. खूप तुम्हाला तो नाव ठेवत होता. मी बरेच दिवस म्हणत होतो तुम्हाला सांगावं का सांगू नये, सांगावं का सांगू नये, पण राहवलंच नाही. त्याने फार पुढची भाषा वापरली, त्यामुळे मला काही राहवलंच नाही. तुम्हाला सांगावंसं वाटतं तो असं असं बोलला, तसं तसं बोलला. त्याचं तोंड पाव वाटत नाही मला. तुम्हाला कसं काय आवडतं, कोणास ठाऊक काय करतं कसं. म्हणजे त्याचं याला सांगणार आणि याचं पुन्हा त्याला जाऊन सांगणार, दुसऱ्याला सांगत राहणं, एकमेकाच्या अंतःकरणात कलुषितपणा निर्माण करणार. आणि मग एकदा दोनदा चारदा झाल्यानंतर काही कालाने थोडा तरी माणसाच्या ठिकाणी भाव निर्माण होतो. खरंच तो मागच्या वेळेला आपल्याकडे आला नाही म्हणजे तेच तर कारण नसावं, म्हणून तर असं नसावं. नाही बरोबर आहे, तो म्हणतो तेच बरोबर आहे. काय म्हणू, त्याचं अलीकडे आपल्यावर प्रेम राहिलेलं नाही. हे जसं यांना सांगितलं तसं यांचं त्यांना सांगितलं असतं, तोही मग तसंच म्हणतो. म्हणूनच ते मागच्या वेळेला आपल्याकडे आले नाहीत. काय एकदा झालं दोनदा झालं की एकाला एक पुरावा, एकाला दुसरा पुरावा, दुसऱ्याला तिसरा पुरावा, 4-5 झाले का मग म्हणतो खरंच आहे बरं का. आता त्यांचं प्रेम आपल्यावर राहिलं नाही. मग हा कधीच पुढे जायचं म्हणत नाही, तो परत कधी यायचं म्हणत नाही. दोघे एकमेकापासून बाजूला जातात. दोघे एकमेकापासून बाजूला गेले की याला ब्रह्मानंद होतो. पठ्ठ्याने जिंकली. दोघांचं प्रेम तोडलं की नाही, एकमेकापासून बाजूला केलं की नाही. काही लोक या प्रवृत्तीचे असतात, त्यांना दुसऱ्यावर प्रेम करता येत नाही, दुसऱ्याचं प्रेमही त्यांना पाहवत नाही. हे मी कशा करता सांगितलं, काही असे लोक त्या काळात होते. गोकुळात असे काही लोक होते, त्यांना हे भगवान श्रीकृष्णावर गोपाळ करत असलेलं प्रेम आणि भगवान त्या गोपाळावर करत असलेलं प्रेम हे पाहवत नव्हतं. म्हणून त्यांनी आपला चंचू प्रवेश केला आणि गोपाळांचं मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. गोपाळांनो, बऱ्याच दिवसापासून मला तुम्हाला बोलावंसं वाटते, पण धैर्य होत नव्हतं, धाडस होत नव्हतं. पण आज मी धाडस केले, बोलतोच तुम्हाला सांगतो. तुम्ही सगळे त्या कृष्णाच्या इतक्या नादी लागले, सारखं त्याच्यावर तुम्ही प्रेम करता, पण हे मला ठीक वाटत नाही का. त्या मागे तुम्हाला मग तुमच्या आईने मारलं, कशामुळे मारलं माहिती आहे का? मला माहिती आहे, त्यांनी ही केली होती कंडी, म्हणून तुझ्या आईने तुला मारलं. हे सांगणं, ते सांगणं, ते सांगणं, अनेक प्रकारे. हा म्हणतो आता माझ्याजवळ मोठा स्टॉक आहे तू, पण आता वेळ नाही तितका आपल्याला सांगायला. खूप तुम्हाला त्या कृष्णाने कारस्थान करून हे सर्व घडवलेलं आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे, तुम्ही तरी का त्याच्या नादी लागता? तुम्ही त्याच्या पाठीमागे इतके पळता, त्याचं सर्वस्व काय तुम्ही सहन करता, तर तुम्ही इतकं जे त्याच्यावर प्रेम करता, तुमच्या प्रेमाला तो काही प्रतिसाद देतो का? गोपाळ म्हणतात देतो का, म्हणजे खूप प्रतिसाद देतो, खूप प्रतिसाद देतो. काय प्रतिसाद देतो? दिवसभर रानात काय काय केलं हे मला माहित आहे, घरात आल्यावर काय काय माहित आहे. नाही म्हणे दोन्हीकडे आम्हाला तो प्रतिसाद देतो. रानात गेल्यानंतर तिथेही तो आम्हाला चांगला प्रतिसाद देतो आणि गावात आल्यानंतर इथे घरी चांगला प्रतिसाद देतो. म्हणजे काय प्रतिसाद देतो? तर रानात काय प्रतिसाद आणि इकडे घरी काय प्रतिसाद देतो तो भगवान आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून, तिन्ही चरणातून सांगतात, त्यापैकी प्रथम चरणातून तो भगवान
रानात गेल्यानंतर आणि गावात आल्यानंतर काय प्रतिसाद देतो ते सांगतात. वळी गाई धावे घरा, वळी गाई धावे घरा, वळी गाये धावे घरा, वळी गाये धावे घरा, वळी गाई धावे घरा, वळी गाई धावे घरा, वळी गाये धावे घरा, वळी गाये धावे घरा, आमुच्या करी येर झारा, आमुच्या करी येर झारा, नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी, आमच्या घरी येर धारा, आमच्या घरी येर धारा, नाव घेता तो जवळे, नाव घेता तो जवळे. तो काय प्रतिसाद देतो? तुम्ही इतकं प्रेम त्याच्यावर करता, तुमच्या प्रेमाला तो कृष्ण काय प्रतिसाद देतो का? गोपाळ म्हणतात देतो का, म्हणजे फार प्रतिसाद देतो. फार काय देतो? रानात गेल्यावर काय देतो? तुकोबारा म्हणतात, गोपाळ असं सांगतात की रानात आम्ही ज्या वेळेला गाय चारण्याकरता जातो त्यावेळेला तो रानातही आम्हाला असा प्रतिसाद देतो की आमच्या गायी तो वळतो. आम्हाला म्हणतो तुम्हाला तुमच्या गायी वळता येत नाहीत, तुमच्या गायी तुम्हाला घाबरत नाहीत. आणि काय काय गुराखी खरंच फारच निबळट असतात, त्यांना त्यांच्या गायी वळता येत नाही, गायी घाबरत नाही. धोपाट्या घातल्या तरी गायला वाटतं आपल्याला खाजवलं याने, काही वाटत नाही, गाय घाबरतच नाही. पण काही काही गुराखी असे दंबाज असतात, त्यांना मारावं लागत नाही, नुसते हकारी घातली भांडी, तो भयग्रस्त आवाज आला की बांडी फिरलीच मागे पाहिजे, पुढे जाणारच नाही. असं काही 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 गुराख्यांच्या हातात दम असतो, काही काही नेबळत असतं. तसं गोपाळ म्हणतात आमच्या गायी आम्हाला घाबरत नाही, म्हणून तोच आम्हाला म्हणतो तुम्हाला गायी वळता येत नाही, तुम्हाला तुमच्या गायी घाबरत नाहीत. मी बघा तुमच्या गायी वळून आणतो. कशा वळून आणतो बघा, तर तोच आमच्या गायी वळतो. वळी गायी, आमच्या वळी गायी धावे घरा, आमच्या करी येर झारा, आमच्या गायी वळी, आमच्या घरा धावे, आमच्या घरा येर झारा करी. आमच्या हेतीन इकडे लावायचं. रानात तो आमच्या गायी वळतो, आम्हाला म्हणतो तुम्हाला तुमच्या गायी घाबरत नाही. खरंच आपल्या गायी घाबरत नाही. आपल्या इंद्रियरूपी गायी कुणीकडे जातात की नाही? डोळे काही पाहायला जातात, कान काही ऐकायला जातात, पाय कुणीकडे नेतात. आपली इंद्रिया, ही इंद्रिया ह्या गायी आहेत आपल्या. या इंद्रियांना गो ही संज्ञा आहे, गो नाम इंद्रिय. तर आपल्याही इंद्रियरूपी गाया आपल्याला आवरत नाहीत, ते कुणीकडे धावतात. आणि त्यातल्या त्यात एक गाय तर इतकी चंचल आहे आपली, ती अजिबात ऐकत नाही आपले. म्हणून भगवान काय तुकोबारा म्हणतात, देवा बाकीच्या गाया मी कशा बशा वळू शकतो, पण एक गाय आमची अशी आहे की ती आमचं अजिबात ऐकत नाही. ही मनेरी गाय जी आहे ना, ही मनेरी गाय अतिशय चंचल आहे, अतिशय चंचल आहे. ती काय आमचं ऐकत नाही, तेवढी तू सांभाळ. तुका म्हणे तू राख मनेरी, तुका म्हणे तू राख मनेरी, तुका म्हणे तू राख मनेरी, तुका म्हणे तू राख मनेरी. मग त्या येरी आम्ही जाणो, मग त्या येरी आम्ही जाणो, मग त्या
मनेरी मग त्या एरी आम्ही जाणो. ही मनरूपी गाय फार चंचल आहे आमची. आमचं ते ऐकत नाही ऐकत. सांगतो या मना ते माझे नायके, घातावरी टेके आपुलिया. म्हणून देवा तेवढी गाय तू सांभाळ. ते माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहिलं असं तू काहीतरी कर. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरून या बाहे भवा तारे धाका. तुझ्या केल्या विन वशन मत नव्हे मन स्थिर नव्हे मन. तुझ्या केल्याशिवाय मन स्थिर होणार नाही. म्हणून देवाला प्रार्थना करतात गोपाळ की या गाई तू सांभाळ. भगवान म्हणता हरकत नाही, काही काळजी करू नका, मीच सगळे तुमच्या गायी वळतो. म्हणून गोपाळ म्हणतात तो आमच्या गायी वळतो. रानात आम्हालाच राबून घेत नाही, तोच आमच्या गायी वळतो. बरं, रानात देत असेल प्रतिसाद तुम्हाला, वळत असेल गाय. काही माणसं, मोठी माणसं एकांतात आपलं काही करू शकतात, एकांतात काही करू शकतात आपण म्हणत तसं. पण लोकांमध्ये आले का आपला बडेजावपणा दाखवता. ए तू काय करतो रे, तू ते कर, ए तू हे कर, हे तुम्ही काय करता रे, हे करा ते करा. सगळ्यांना तो नुसते आज्ञा देत असतो, सगळ्यांना राबून घेत असतो. एकांतात आपलं काही करतो, पण लोकात आल्यानंतर आपला मोठेपणा गाजवत असतो. तसं रानात गेल्यावर तो तुमच्या काही वळत असेल, पण गावात घरी आल्यानंतर मग तर तुम्हाला त्याच्या घरी राबवून घेत असेल ना. गोपाळ म्हणतात नाही, त्याच्या घरी नाही, उलट तोच आमच्या घराला येतो. वळी गाई धावे घरा. आम्ही गावात आल्यानंतर आमच्या घराला तो धावून येतो, आमच्या घराला धावतो. येत असेल एखाद्या वेळेला मोठी माणसं आपल्या घरी येतात, नाही असं नाही, पण 5 वर्षातून एकदा, 5 वर्षातून एकदा येणार. केव्हा? आता आली ती वेळ जवळ. उभे का राहिले का मग सारख्या फेऱ्या देतील, पाया पडतील, आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या म्हणतील, सारखे धावत येतील. पण एकदा झालं का मग आपल्याला 5 वर्ष त्यांच्या घरात सारख्या येरधारा करायला येत असेल. तो भगवान एखाद्या वेळेला येत असेल तुमच्या घरी, नाही आमच्या करी येर झारा. आमच्या घरा धावे नाही, आमच्या घरा येर झारा करी. येर झार कशाला म्हणतात? एकदाच आला आणि एकदाच गेला की त्याला येरझार म्हटलं जात नाही. पुन्हा पुन्हा आला आणि पुन्हा पुन्हा गेला की मग म्हणतो काय रे येरझार लावली, 3दा येतो 3दा, किती वेळा झाल्या तुझ्या? पुन्हा पुन्हा येणं, पुन्हा पुन्हा जाणं, याला म्हटलं जातं येरझार. एकदाच आल्या गेलेला येरझार म्हणत नाही. पुन्हा पुन्हा आला आणि पुन्हा पुन्हा गेला की मग त्याला म्हटलं जातं येरझार. तो आमच्या घराला एकदाच येतो असं नाही. आमच्या करी येरझारा, आमच्या घराला सारख्या येरझारा करत असतो, सारख्या येरझारा करत असतो. भगवंताला भक्ताचं घर फार आवडतं. भक्ताच्या घरी त्याला पुन्हा 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 जावं वाटतं, पुन्हा पुन्हा जावं वाटतं. त्याला आपलं स्वतःचंही घर आवडत नाही, इतकं भक्ताचं घर आवडतं. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. वैष्णवांचं घर आवडतं त्याला, त्याचं वैकुंठ आवडत नाही, त्याचा क्षीरसागर त्याला आवडत नाही, पण वैष्णवांचं घर आवडतं. वैष्णव सदन आवडलं. म्हणून मी विनोदाने सांगत असतो, आपलं घर बांधल्यानंतर आपल्या घराला नाव तरी वैष्णव सदन द्या. म्हणजे ते नाव वाचून देव शिरला तर शिरला, आपल्या घरामध्ये आला तर आला. म्हणून आम्ही आळंदीला वैष्णव सदनच नाव दिले, पंढरपूरला वैष्णव सदनच नाव दिले. वैष्णवांचं घर, भाविक भक्तांचं घर देवाला फार आवडतं. दुसऱ्याच्या घरी जायचं त्याला कंटाळा येतो. मानाने जरी बोलवलं, मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी, धावतो घरासी भाविकांच्या.
महात्मे सांगतात, मानाचा कांटाळा तुका म्हणे त्यासी. मानाने जरी कोणी बोलवलं तरी त्यांच्या घरी जायचं देवाला कंटाळा येतो. मानाने बोलवलं तरी, पण धावतो घरासी भाविकांच्या. भाविक भक्तांच्या घराला मात्र धावून जातो. धावे घरा, वळी गाई धावे घरा. भाविक भक्तांच्या घराला तो धावून जातो. पुन्हा पुन्हा जातो, पुन्हा पुन्हा झालं जावं असं वाटतं. इतरांच्या घरी नाही. भाविक भक्तांच्या घरी जायला तो वेडा होतो. वेडा ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सदन म्हणजे घर. वैष्णवांच्या घरी तो वेडा होऊन तिथे राहतो. वेडा ते वैष्णवांचं घर देवाला फार आवडतं. किती तुमचं भारी घर असू द्या, किती उच्च दर्जाचं असू द्या, नाही देवाला. भगवान श्रीकृष्ण शिष्टाईला येत आहेत हे कळल्यानंतर दुर्योधनाने लगेच योजना राबवली. उच्चतम आपला एक जो बंगला होता तो सर्व खाली केला. अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त असणारा बंगला तो सर्व खाली केला, स्वच्छ केलं, सर्व काय केलं. कृष्णाला इथे राहायला जागा द्यायची. आणि पुन्हा सीमेवर हजर झाला स्वागताकरता. कृष्ण केव्हाची वाट पाहतोय मी, आलाच तर तुझ्याकरता मी एक स्वतंत्र उच्च दर्जाचा महाल अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त असा केलेला आहे, तर तू तिथे चालायचं. भगवान म्हणतात आमचं आहे ठीक आहे. नाही नाही तिथेच चालायचं. चालतायत कुठं म्हणे काय या महालात राहायचं. अत्याधुनिक सर्व सुखसोयी आहेत तिथे. सर्व काय काय सुखसोयी आहेत. म्हणून उद्धव बरोबर आलेला होता तो पाहायला गेला. काय काय सुखसोयी आहेत. सर्व अत्याधुनिक सुखसोयी उद्धवाला दिसून आल्या. उद्धवाला वाटू लागलं देवाने मान्यता द्यावी. राहावं इथं, दुसरीकडे कुठं. आता तो कुठेही जातो, मला माहिती आहे तो कुठं जातो, पण त्यापेक्षा उत्तम आहे इथं राहावं, देवाने मान्यता द्यावी. म्हणून तो आणखी काय काय सुखसोयी पाहत आहे. बराच वेळ झाला उद्धव बाहेर येईना. भगवंताला तिथे क्षणभर थांबू वाटे ना, आणि उद्धव बाहेर येईना. मग शेवटी भगवंताला राहवलं नाही ना, हात घातले. उद्धवा अरे काय इथे रमलास, आपल्याला इथे थांबायचं नाही, इथे राहायचं नाही. उद्धवा जोराने हाक मारला. उद्धव बाहेर आला. देवा ठरलं नाही इथे राहायचं. नाही मग कुठं जायचं. भगवान कुठं जायचं सांगतात. उद्धवजी चलो उद्युरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जाय. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के. भाव प्रेम नहीं पावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिरा कवना काम के. बड़े बड़े मंदिरा कवना काम के. भावादर नहीं पावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवा चाल आपल्याला विदुराच्या घरी जायचंय. देवा हे चांगले ना रे, काय कामाचे. बडे बडे मंदिर कौन काम के. भाव आदर नाही पावे. कशा करता गेले उद्धव आला बरोबर घेऊन कुठं विदुराच्या घरी. काय सोयी सुख सोयी तिथे गेल्यावर याला कोणी आसन टाकायला देईना. बरं आली ती विदुराने तर ते आसन टाकलं पण तीच बसली त्याच्यावर. भाविक भक्तांचं घर देवाला फार आवडतं.
म्हणून गोपाळ म्हणतात, गावात आम्ही आलो का तो आमच्या घराला धावून येतो, रानात तो आमच्या गायी वळतो, आमच्या घराला धावून येतो. एकदाच येतो असं नाही, आमच्या करी येर झारा, आमच्या घरा येर झारा करी येर झारा, सारखे पुन्हा येणं पुन्हा जाणं पुन्हा येणं पुन्हा जाणं. त्याला तिकडे राहावतच नाही की आलाच इकडं आलाच इकडं. असा आमच्या घराला तो सारखा येर झारा करतो. पण का रे गोपाळांनो, येर झारा करतो म्हणजे येणं आणि जाणं. ज्या वेळेला समजा तुमच्या घराला येत असेल त्यावेळेला तुम्हाला उपयोग होत असेल काय, पण ज्या वेळेला तुमच्या घरापासून बाजूला जातो, बाहेर जातो, येरझार म्हणजे काय, येणं आणि जाणं. येईल त्यावेळेला समजा उपयोग, पण जाईल त्यावेळेला तुम्हाला काय उपयोग त्याचा. आणि एक दुसरं सांगतो आपल्याला, काही माणसांची वागण्याची रीत अशी असते, सकाळी उठल्यापासून आपल्या घरी, बहिर्विधीला आपल्याच घरी, नाश्त्याला आपल्याच घरी, चहा पाण्याला आपल्याच घरी, जेवायला आपल्याच घरी. आणि आपल्या घरात जर समजा काही काम निघालं की लगेच काही रिंग वाजत नाही तरी मोबाईल काढतो, कानाला लावतो, हा हा येतो येतो बरं का, येतो बरं, आलेला आहे नाही काय नाही, फक्त त्याला इथून जायचं. खायला आपल्या इथे आणि आपल्या इथे काम निघालं का ढळलाच इथून तिकडे त्याच्या. तसा तुमच्या इथे तो येत असेल, पण ज्या वेळेला काय अडचण आली त्यावेळेला तो तुमच्यापासून बाजूला जात असेल. तिकडे तो गेल्यावर तुम्हाला काय त्याचा उपयोग. गोपाळ म्हणतात, जरी तो तिकडे गेला तरी आमच्यावर जर काय प्रसंग प्राप्त झाला तर आम्ही नुसतं त्याचं नाव जरी घेतलं तरी नाव घेत असतो आमच्या जवळ येतो. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाव घेता तो जवळी, 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 नाव घेता तो जवळी. बहु भला बहु भला कान्हो बाळी, कान्हो बाळी, नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी. बहु भला बहु भला कान्हो बाळी, कान्हो बाळी, नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी. भाविक भक्तांच्या घराला धावून जातो, पुन्हा पुन्हा येरझार करतो. जरी गेला बाहेर तरी भक्तावर जर काय प्रसंग प्राप्त झाला तर भक्ताने नुसती हाक जरी मारली, हाक मारताच भगवान जवळ येतो. हाके सरसी उडी घालून या स्तंभ उड्या, नाव घेताच तो जवळ. पाहायला गेलं तर कुठे दिसणार नाही, पण नाव घेताच उडी घातल्याशिवाय राहणार नाही. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, किंवा मोहे धावे घाली पाना, नाम घेता पंढरी राम, पंढरी रामा नाम घेता, नाम घेता तो जवळ. त्याचं नाव घेतलं की नाव घेताच तो आमच्या जवळ येतो. उडीच घालतो, उडीच घालतो. आम्हाला डावलत नाही, येतो, येत असेल
पण काही त्रास झाल्यावर नुसतं पाहत असेल ना, नाही. बहु भला कान्हो बळी. काही वेळेला गंमत एक सांगतो तुम्हाला. एक जण दुसऱ्याला म्हणाला, त्या आमक्याने आमक्याला असं जोडलं बाजारात, असं जोडलं खूप. म्हणे तुला काय माहीत? अरे मी तिथंच होतो ना. मग काय करत होता तू? त्याने जोडल्यावर तू काय पाहत होता? म्हणे मी काय करू, माझ्यासारखे 4 त्याने वलगडून लावले असते. काय मी मार खाऊ काय म्हणतो? हा जवळ असून काय कामाचा हो? जवळ असून काय कामाचा? तसं तुमच्या जवळ तो येत असेल भगवान तुम्ही नाव घेतल्यावर, पण नाव घेतल्यावर आल्यावर तुम्हाला त्याचा उपयोग होतो का? गोपाळ म्हणतात हो, फार उपयोग होतो, फार. कोणी कितीही बलाढ्याने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी हा भगवान त्या सर्वांना पराजित करतो, पण आम्हाला धक्का पोचू देत नाही. इतका तो बलवान आहे. बहु भला कान्हो बळी. कान्हो बहु भला आणि कान्हो बहु बळी. बहु दोन्हीकडे लावायचं. हा कन्हैया फार चांगला आहे आणि तसंच फार बलवान आहे. काही माणसं बलवान असतात पण चांगली नसतात. त्यांचं बळ दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही. पण भगवान हा बलवानही आहे आणि फार चांगला आहे. आमच्यावर कुठलंही संकट याने येऊ दिलं नाही. अनेक संकट आली पण अनेक संकटातून याने आम्हाला वाचवलेलं आहे. एकदा तो अग्नी भयानक लागला वनाला. 12 गाव असं घेणारा तो अग्नी आला. आता आम्ही म्हटलं वाचत नाही. आम्ही त्याला म्हटलं आता कृष्णा कसं काय? नाही म्हणे आता काय करणार, चौकडून लागलाय तो अग्नी, आता काय करायचं? नाही म्हणे तुला काही करता येत. तो सगळा 12 गाव अग्नी त्याने गिळून घेतला आणि आम्हाला वाचवलं. त्या अघासुरानेही सर्वांना गिळलं होतं. त्यावेळेला आम्ही त्याला म्हटलं आता कसं काय? तो भगवान म्हणतात तर मी बाहेर असतो तर तुम्हाला सोडवलं असतं. मी आतच आहे, तुमच्याबरोबरच आहे. मी आत राहून काय करणार, कसं काय? गोपाळ म्हणला तुला आत राहून नाही काही करता येते. म्हणून भगवंताने आत राहूनही आपलं अंग इतकं मोठं केलं, इतकं मोठं केलं की त्या गिळणाऱ्या अघासुराला चिरलाच. गिळिता अघासुर चिरोनी सांडिला. असं त्याचं बल आहे. गिळिता अघासुर चिरुनी सांडिलावो. गिरी गोवर्धन येणे उचललेला काळ्या महासर्प नाथुनी आणेला. जळत ओण वाव मुखेची प्राशिला. गिळिता अघासुर चिरुनी सांडिला हो. इतका तो बलवान आहे. त्याच्या बलापुढं कोणाचंच बल चालत नाही. केला अंगीकार पंढरीच्या देवे काय करतील काळ मशक मानवे. त्या सर्व बलवानांच्या ठिकाणी याचं बळ आहे. बलम बलवताम चाहम. बलवानांच्या ठिकाणी जे बळ आहे भगवान म्हणतात ते माझं आहे. तेव्हा सर्व बलवानांचाही बलवान, त्या सर्वांना बल देणारा हा भगवान आहे. हा अतिशय बलवान आहे आणि अतिशय चांगला आहे. बहु भला कान्हो बळी. कान्हो बहु भला कान्हो बहु बळी. म्हणून जरी तो आमच्यापासून बाजूला गेला असला तरी आमचं त्याचं नाव आम्ही घेत असतो. आमच्या जवळ येतो. भगवंताला आपलं नाव घेतलेलं फार आवडतं आणि नाम घेतलं जातं तिथे भगवान उडी घालतो. बाकी काही विचार करत नाही. मग तुम्ही निजल्याने नाम घेतलं तर तुमच्याजवळ उभा, बसल्यानं नाम घेतलं तर तो डोलायला लागेल,
उभं राहून नाम घेतलं तर तो नाचायला लागेल, रस्त्याने चालता चालता नाम घेतलं तर तुमच्या मागं पुढं तो उभा राहील, नसलास तर उडी घालेल. तुका म्हणे याला कीर्तनाची गोडी, प्रेमे घाली उडी नामासाठी. म्हणून नाव घेता तो जवळी, बहु भला कानो बळे. इतका तो खूप चांगला आहे, फार बलवान आहे. कुठलंही संकट आमच्यावर येऊ देत नाही, सर्व बाबतीत आमच्या रक्षणाकरता तो तत्पर असतो. इतकंच नव्हे तर तो भगवान आमच्या काही कमी जास्त काही असेल का कसं आहे याचा बाहेरून शोध घेतो. नवे नवे आमच्या पश्चात आमच्या घरातही जातो आणि घरात गेल्यानंतर आमच्या घरच्यांनाही म्हणतो काही कमी जास्त काय असेल तर सांगा बरं का. मला सांगायचं तुम्ही जे म्हणाल ते तुमचं करण्याकरता मी तत्पर आहे. तुम्ही काहीच काळजी करायची नाही का संकोच करायचा नाही. आत आमच्या घरात जाऊन चौकशी करतो आणि सर्व काही करतो. आमच्या जीवनात काहीच उन्ह पुरं पडू देत नाही. सर्व करून पुन्हा म्हणतो सगळं ठीक आहे का. अभंगाच्या 3ऱ्या चरणात गोपाळ हा अलौकिक प्रतिसाद सांगतात. नेदी पाडो उने पुरे, 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 नेदी पाडो उने पुरे. म्हणे वाघेची बारे, म्हणे वाघेची बारे, म्हणे वाघेची बारे, म्हणे वाघेची बारे. नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी. अभंगाच्या 3ऱ्या चरणात अलौकिक असा प्रतिसाद गोपाळ सांगतायत. आमच्या जीवनात तो काहीच ऊन पडू देत नाही, काहीच ऊन पडू देत नाही. नेदी पडो उणे पुरे, उणे पडो नेदी. आमच्या जीवनात ऊन काहीच पडू देत नाही. मग करतो काय पुरे करी. नेदी पडो उणे पुरे, उणे पडो नेती. मग ऊन आले तर काय करतो पुरं करतो, पुरं करतो. आणि पुरं केल्यानंतरही पुन्हा म्हणतो सगळं ठीक आहे का, सगळं बरं आहे ना. काही असेल तर सांगा, संकोच करू नका माझ्या बाबतीत. म्हणे अवघेची बरे. पुन्हा काय म्हणतो अवघेची बरे. सगळं बरं आहे का, सगळं चांगलं आहे का, काय अडचण असेल ती सांगा, जी असेल ते सांगा, मी तत्पर आहे ते करण्याकरता. आमच्या जीवनात कोणतंच उणीव तो येऊ देत नाही. आलीच तर ती पूर्ण करतो. असा तो भगवान आम्हाला प्रतिसाद देतो आहे. भक्ताच्या जीवनात भगवान कधीच उणेपणा येऊ देत नाही, कधीच येऊ देत नाही. काही दुष्ट लोकांनी भक्ताच्या जीवनात उणेपणा आणण्याचा प्रयत्न केला, पण भगवंताने ते उधळून लावलं सगळं प्रकरण. ऊन पडू दिलं नाही, तिथे पूर्तता केली. पांडव वनवासात असताना उणेपणा आणण्याचा दुर्योधनाने प्रयत्न केला. दुर्वास मुनीला मध्यरात्री पाठवलं. मध्यरात्री ते काही देऊ शकत नाही. सूर्याने प्रसन्न होऊन दिलेली थाली दिवसा अन्न देत होती, रात्री देत नव्हती. रात्री ते काहीच देऊ शकणार नाही म्हणून दुर्योधनाने दुर्वासाला रात्री पाठवलं. उणेपणा आणण्याचा प्रयत्न केला, पण भगवंताचा धावा केला द्रौपदीने. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू अमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. 60 सहस्र खंड्यान्न दुर्वासा भोजन. ते आलेत.
बघ तू आता. भगवान धावून आले आणि पांडवांच्या जीवनात तो उणेपणा येऊ दिला नाही. आल्या आल्या लगेच विश्वकर्म्याला सांगितलं, मोठा मंडप टाकला त्या वाळवंटात. लगेच MSCB कडून लाईनही जोडून घेतली. मायावी पांडव निर्माण केले, 56 भोग तयार केले, पाट तयार केले, ताट तयार, सर्व सोन्याची ताट, 56 भोग केले. तुपाला तर कमतरताच नव्हती. तुपाची लगेच देवाने पाईपलाईनच टाकली होती. प्रत्येक पात्राच्या जवळ कॉक काढला होता, ज्याला पाहिजे तितकं तोटी फिरून तूप घ्यायचं. काहीच उणेपणा येऊ दिला नाही. आणि उलट दुर्वासालाच कमीपणा आला. आणि दुर्वासच म्हणला, भीमा आम्ही इकडच्या इकडेच जातो, नको तिकडे. आता काय दास्य करी दासाचे पुणे नसाहे दयाचे, वाढीले ठाईचे, भाने राखोनिया धावे. दास्य करी दासाचे पुणे नसाहे दयाचे, वाढीले ठाईचे, भाने टाकोनिया धावे. दास्य करी दासाचे उणे न साहे तयाचे. दासाचे उणे न साहे. दासाच्या जीवनात उणेपणा कोणी जर आणत असेल तर देवाला तो सहन होत नाही. वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. आपल्याला वाढलेलं ताट तेही भिरकावून देतो आणि धावून जातो आणि भक्तांचा उणेपणा घालवतो. भगवान ताट विस्तारी रुक्मिणी, देव बैसले भोजनी, इतक्यामध्ये अकस्मात ध्वनी उमटला कानात. बाहेरून एक भक्ताचं रक्षण करून आले. भूक लागली होती देवाला. रुक्मिणी सांगितलं, ताट वाढ, भूक लागलेली. ताट वाढलं आणि फोनची रिंग वाजली. हॅलो, 1 नंबर द्वारकाधीश भगवान. कोण बोलतोय? मी द्रौपदी बोलते. काय म्हणणं? याच क्षणी तू ये. दुर्वास मुनी आलेले आहेत. जर उशीर लावलास तर तिकडूनच येताना सुतळी बांबून मडकं घेऊन ये. जे तुमचे पांडव गेले असं समजा. दुर्वास मुनी आले. रुक्मिणीने ताट वाढलं होतं. भगवंताने भिरकावून दिलं. ताट विस्तारे रुक्मिणी, देव बैसले भोजन, इतक्यामध्ये अकस्मात ध्वनी उमटला कानात. लगेच वाढिले ठाईचे भाणे टाकून या धावे. भगवान धावून आले आणि रक्षण केलं. दुर्वासाचीच फजिती केली, पण पांडवांची फजिती, पांडवांच्या जीवनात उणेपणा येऊ दिला नाही. नेदी पडो उणे तिथे पूर्ण करतो आणि पुन्हा म्हणतो, म्हणे अवघेची बरे, सगळं बरं आहे का, सगळं चांगलं आहे का, विचारपूस करून घेतो. काहीच संकोच करू नका. काय असेल ते सांगा, सगळं बरं आहे का. म्हणे अवघेची बरे, इतका तो चांगला आहे. नाव घेता तो जवळे बहुभला कान्होबाळी. कार्य गोपाळांनो, इतका तो जर चांगला आहे, इतका बलवान आहे, काही उन्हा पडू देत नाही. तुमच्या गायी वळतो, तुमच्या घरात जाऊन येतो, तुमच्या घरी येरझारा करतो. मग आता त्याच्या बाबतीत तुमचं हृदयत काय, तुमच्या चित्ताला त्याच्याविषयी काय वाटतंय सांगता का? तर आमच्या चित्ताला त्याच्या बाबतीत काय वाटतंय हे गोपाळ अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे चित्ता, तुका म्हणे
वाटे न व्हावा परता, परता व्हावा चित्ता न वाटे, तो बाजूला जावा असं आमच्या चित्ताला वाटत नाही. सतत त्याने आमच्या दृष्टीपथातच राहावं. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. बाजूला जावं असं वाटत नाही. तो समोर असताना लवलेल्या पापण्याही सहन होत नव्हत्या, तर बाजूला जाणं काय सहन होणार आहे. म्हणून असं आम्हाला आता वाटतंय, तो कधीच आमच्या दृष्टीपथातून बाजूला जाऊ नये. तुका म्हणे चित्ता वाटी न व्हावा परता, नाव घेता दुजोळी बहुभला कानो बळे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय. देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय. बरी येसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा, प्रेम काही कळा, प्रेम काही कळा. भगवान तुकोबारायांच्या घराला धावून आले. हा वैकुंठ गमन सोहळ्याचा कालावधी पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. आणि तुकोबारायांच्या घरी काय होत, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, मोकड्या बाजा वारी वाकळाच्या शेळ्या. आणि मुखशुद्धीला काय होतं, तुळशी दळ. तो का म्हणे मी दरबार. पण भगवान तुकोबारायांच्या घरी आले आणि तुकोबारायांना घेऊन वैकुंठधामाला गेले. तेच हे ठिकाण, त्याच या जागेवर आपला हा नामसप्ताह आज काल्याच्या रूपाने भगवंताने खूप गोपाळांना सर्वांना काय आनंद दिलेला आहे. गोकुळातलं चरित्र आजच्या प्रसंगी सांगायचं म्हणून बालक्रीडीत तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, देवा आपण आद्यदेव आहात, तिन्ही जगाचे जीव आहात, तेव्हा हे केशवा माझी एक विनंती आहे का, माझी वाणी तुमच्या गुणाचं नामाचं वर्णन करू शकेल असं काय प्रेम द्या. प्रेमाची मागणी केली आणि भगवंताच्या बाललीला सांगायला प्रारंभ केला. प्रेमाची मागणी का केली, गुणवर्णन करायचे. आणि गुणवर्णन करायचं म्हटलं की प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे म्हणजे असं, प्रेम असेल तरच गुण दिसतात. प्रेम जर नसेल तर गुण दिसतच नाही. काय तुम्ही त्या बुवाचं सांगता का हो, यायचं का कीर्तनाला, कुठं म्हणे तिथे वैकुंठ धामाच्या तिथे कीर्तन आहे. म्हणे कोणाचं कीर्तन आहे, म्हणे अमक्या अमक्या बुवाचं. अमक्या बुवाचं ज्याचं तोंड पाहू नये त्याचं कीर्तन आहे का? मला सांगा, अशी भाषा कधी येईल तोंडात? प्रेम नसेल तेव्हा, त्यावेळेला ही भाषा येईल. प्रेम जर असेल तर म्हणेल त्यांचं कीर्तन आहे का, म्हणतो जायचं आज कामावर दांडी, पण कीर्तन ऐकायचं. प्रेम असलं की गुण दिसतात आणि प्रेम नसलं की दोष दिसतात. प्रेम असल्यावर दोष झाकून गुणदर्शन घडतं आणि प्रेम नसल्यावर गुण झाकून
दोष दर्शन घडत असते. म्हणून गुणदर्शनाकरता प्रेमाची आवश्यकता असल्यामुळे आणि भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला म्हणजे सर्वांना त्या आकलन होणाऱ्या नाहीत, सर्वांना त्या गुण वाटतील असं नाहीत. म्हणून त्यांच्या ठिकाणी गुणवृत्ती निर्माण होण्यासाठी तुकोबारायांनी देवाकडं प्रेम मागितलं. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. अनेक लीला भगवंताने केलेल्या आहेत. आपला वेळ संपलेला आहे, आता आपण काय सांगणार. पण गोकुळात आल्यावर एक लीला जी केली थोडीशी 10 मिनिटात सांगतो आणि आपली सेवा संपवतो. कंसाच्या कारावासात भगवान 8 वर्ष वयाच्या स्वरूपात प्रगट झाले. वसुदेव देवकी म्हणाले, देवा तू आमच्या पूर्वतपानुसार आलास खरा, पण इतका मोठा आम्हाला समाधान नाही, तू लहान असायला पाहिजे होता. भगवान म्हणतात हरकत नाही, मी लहान होतो. 8 वर्षाचे भगवान नुकतेच जन्माला आले असे लहान झाले, याला म्हणतात चरित्र. आल्या आल्या भगवंताने एक आदर्श सर्व जनतेला घालून दिला. जनतेला आल्यानंतर जन्माला आल्या आल्या पहिला आदर्श. आई म्हटली तू इतका मोठा आम्हाला समाधान नाही, तू लहान असायला पाहिजे होता. भगवान लगेच आईच्या म्हणण्यानुसार लहान झाले आणि आईला समाधान दिलं. अवताराला आल्या आल्या पहिली देवाने आईची आज्ञा पाळली. आईच्या म्हणण्यानुसार लगेच लहान झाले. आई म्हणते मला समाधान नाही. आणि खरंच आहे, आईला लहान मुलापासून जितका आनंद वाटतो तितका घोडम्यापासून वाटत नाही. मोठ्याची आईला चीड येते, मोठ्यावर आई रागावतेही. नव्हे नव्हे मोठ्याच्या तोंडात चापट देऊन ठेवून देते, लहानाच्या मुलाच्या तोंडात देते पण पेढा, मोठ्याच्या तोंडात देते ती चापट. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहाणिया. शहाणियावरी सत्ता करी, धाकुट्याच्या मुखी माता घास घाली. आईला लहान मूल फार आवडतं. आई म्हणते इतका मोठा समाधान आहे, तू लहान पाहिजे. भगवान लगेच लहान झाले. जन्माला आल्या आल्या पहिली आईची इच्छा पूर्ण केली. म्हणून आपणही आपल्या जीवनात एवढं लक्षात घ्या भगवंताचा हा आदर्श, की आपणही आईची आज्ञा पाळत चला. आईचं समाधान ज्याने होईल अशी आपल्या जीवनात वाटचाल केली पाहिजे. पहिला आदर्श घालून दिला. म्हणे पुन्हा रडायला लागली. का तर रडतेस? तुझ्या म्हणण्यानुसार लहान झालो ना. देवकी म्हणते लहान झाला काय मोठा असला काय, आम्ही करारबद्ध आहोत. तुझ्या वडिलांनी तुझ्या मामाच्या बरोबर लग्नाच्याच वेळेला करार करून दिलेला आहे की जो मुलगा जन्माला तो तुला आणून देईल. आजपर्यंत जेवढी मुलं जन्माला आली तेवढी त्याला नेऊन दिली आणि त्याने त्याला मारलंय. म्हणून तुलाही नेऊन द्यावं लागेल, तुलाही तो मारल्याशिवाय राहणार नाही. मग म्हणे नेऊनच देऊ नका. नेऊन नाही दिलं तर इथे येऊन मारेल. त्याला कळायचा अवकाश आहे. जणे कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल, तो इथे येऊन मारेल. भगवान म्हणतात मी इथं असेल तर ना. मग तू कुठे जाणार? नंदाच्या घराला, मजनेही गोकुळाला. मला गोकुळाला नंदाच्या घरी घेऊन चला. पण म्हणे तुला गोकुळाला नंदाच्या घरी नेल्यानंतर तो जर आला तर तो म्हणेल तू प्रसूत झाली, बालक दाखव. मग मी काय दाखवणार? भगवंताने दुसरा सल्ला दिला. माया उपजली तेथे ठेवी मजा आणि येथे. तेथे माया उपजली. नंदाच्या घरी गोकुळात माया उपजलेली आहे. मज तेथे ठेवी आणि तेथे उपजली माया येथे आणि. मला तिथे ठेवायचं आणि तिथे निर्माण झालेल्या मायेला इथे आणायचं. बालकाला बालक दिसलं म्हणजे झालं. बदली कामगार ड्युटीवर चालू शकतो, कोणी असलं म्हणजे झालं. पण म्हणजे तुला तिकडे नेऊन ठेवायचं आणि मायला इकडे आणायचं, हा मला कसं काही शक्य आहे? आम्ही काय कीर्तनात बसलेलो आहोत का कधी उठून जायला आणि यायला? आम्ही बंदीशाळेत आहोत, आम्ही तुरुंगात आहोत. आमच्या हातापायात बेड आहे, दरवाजाला कुलप आहे, शिवाय बाहेर रक्षाबळ आहे. एवढ्यातून बाहेर जाता येईल कसं गोकुळात? आणि तुला तिथं ठेवून मग मायला इकडे आणता येईल कसं काय? आमच्या हातापायात बेड आहे, दरवाजाला कुलप आहे, रक्षपाळ प्रत्येक दरवाज्यावर आहे. मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. भगवंता तिसरा सल्ला देता. त्या रक्षपाळांना मी मोहून टाकले, उभ्या उभ्या डाडूर घोरतायत.
बेड्या हातापायात मला उचलायचा खरं यारा हातात का बघा. वसुदेवाने एक टोपली तयार केली, त्याच्यावर मखमली गालीच्या टाकला, फुलांनी चांगली सजवली, अत्तराधिक शिंपडलेले आहे, आणि त्या टोपलीत भगवंताला ठेवलं आणि ती टोपली उचलली. डोक्यावर घेताच उचललेला कमळापती, पायीची बंधने गळती, पायातल्या बेड्या गळल्या, दरवाजाची कुलप घडून पडली, दरवाजे उघडले, द्रक्षपाळ घोरत होते. वसुदेव भगवंताला घेऊन सही सलामत बाहेर पडला. यमुना वाढत होती, यमुनेला भगवंताने आपला अंगठा लावला, दर्शन दिलं, यमुना शांत झाली. गोकुळात गेले वसुदेवजी, तिथेही दरवाजे आपोआप उघडले, कवाडे उघडती देखताची देवाप्रती. वसुदेव देवाला घेऊन त्या दरवाजाजवळ आपोआप उघडले. जसं आपण आता संचेतीला जा, तिथे दरवाजाजवळ गेलं की तो दरवाजा आपोआप सरकतो, उघडतो. आपण तिथे दरवाजाजवळ आलं की तो आपोआप उघडतो, ना आपण आत शिरलो की तो पुन्हा बंद होतो. वसुदेव भगवंताला घेऊन नंदाच्या वाड्याजवळ गेला. कवाडे उघडती देखताची देवाप्रती, करवाडे उघडली. वसुदेव आत गेला. माया निर्माण झालेली होती, पण यशोदेला काहीच खबर नव्हती. जिथे माया निर्माण होते तिथे खबर राहतच नसते, म्हणून यशोदेला काही खबर नव्हती. पण वसुदेवाला मात्र सर्व कळत होतं. का? वसुदेवाजवळ भगवान होता, म्हणून वसुदेवाला सर्व कळत होतं. वसुदेवाने ठरल्याप्रमाणे केलं, भगवंताला तिथे ठेवलं, मायेला उचललं आणि पुन्हा इकडे मथुरेत आला. इकडे आल्यानंतर पुन्हा दरवाजे लागले, पुन्हा कुलप लागले, पुन्हा वसुदेवाच्या हातापायात बेड्या आल्या. ही कृष्ण अवताराची अवताराला आल्यानंतर पहिल्या 2 तासातली पहिली लीला आहे, पण अतिशय मार्मिक आहे. माझं तसं स्पष्ट मत आहे, एवढी लीला जरी आपण ध्यानात ठेवली आणि या लीलेसारखं आपलं जीवन बनवलं, एवढी लीला आपल्या उद्धाराला पुरेशी आहे, पुरेशी आहे. अतिशय मार्मिक ही लीला आहे. काय मार्मिकता आहे या लीलेमध्ये मी आपल्या निदर्शनास आणून देतो. वसुदेव भगवंताला उचलून निघाला तर बेड्या गळल्या, कुलप उघडली, कोणी चावी लावून नाही, आपोआप बेड्या तुटल्या, शृंखला सगळी बंधनं सुटली. वसुदेव भगवंताला घेऊन सही सलामत बाहेर पडला, गोकुळात गेला. तिथे गेल्यानंतर दरवाजे उघडले, आत गेला, भगवंताला ठेवलं. तिकडून मायेला इकडे घेऊन आला. इकडे आल्यानंतर पुन्हा दरवाजे लागले, पुन्हा कुलप लागले, पुन्हा हाताबायात बेड्या आले. पहिल्या 2 तासातली ही पहिली लीला आहे, पण अतिशय मार्मिक आहे. मी सांगितलं एवढीच लीला आपल्या ध्यानात ठेवा, आपल्या उद्धाराला एवढी लीला पुरेसे. काय या लीलेत घडले? या लीलेत 2 अद्भुत चमत्कार घडले. अद्भुत चमत्कार. पहिला अद्भुत चमत्कार हा घडला की वसुदेवाची सगळी बंधनं आपोआप सुटली. बेड्या गळल्या, कुलप उघडली, आगळी उघडल्या, रक्षपाळ घोरतायत, यमुनेने रस्ता दिलाय, म्हणजे कुठलंच बंधन वसुदेवाला राहिलं नाही. पहिला अद्भुत चमत्कार हा घडला. आणि दुसरा विपरीत चमत्कार घडला वसुदेवाच्या जीवनात की तीच सुटलेली सगळी बंधनं पुन्हा आली, पुन्हा दरवाजे लागले, पुन्हा कुलप लागले, पुन्हा हातापायात बेड्या आल्या. पहिल्यांदा वसुदेव सर्व बंधनातून सुटला आणि दुसऱ्यांदा वसुदेव सर्व बंधनात आला. पण लक्षात घ्या, ह्या दोन्ही लीला घडल्या केव्हा, याचं थोडंसं बारकाईने चिंतन करा, म्हणजे मी जे सांगितलं त्याचं वर्म आपल्या लक्षात येईल की एवढी लीला आपल्या उद्धाराला पुरेशी कशी आहे. वसुदेवाची सगळी बंधनं आपोआप सुटली केव्हा? देवाला उचलून डोक्यावर घेतलं तेव्हा. उचललेला कमळापती, पायीची बंधने गळती. देवाला उचलून डोक्यावर जेव्हा घेतलं वसुदेवाने, त्यावेळेला पायातल्या बेड्या गळल्या, हातातल्या बेड्या गळल्या, दरवाजाची कुलप उघडली, कुठलंच बंधन राहिलं नाही. केव्हा? देवाला उचलून डोक्यावर घेतलं तेव्हा. गोकुळात गेल्यानंतर वसुदेवाने विपरीत केलं. देवाला तिथे सोडून दिलं आणि तिकडून कोणाला डोक्यावर घेऊन आला? मायेला डोक्यावर घेऊन आला. आणि मायेला डोक्यावर घेऊन आल्यानंतर घडलं काय? पुन्हा दरवाजे लागले, पुन्हा कुलप लागले, पुन्हा हातापायात बेड्या आल्या. पहिल्यांदा वसुदेव सर्व बंधनातून सुटला केव्हा? देवाला उचलून डोक्यावर घेतलं तेव्हा. आणि पुन्हा सगळ्या बंधनात वसुदेव आला तो केव्हा?
देवाला सोडून दिलं आणि मायेला डोक्यावर घेऊन आला तेव्हा सगळी बंधनं आली. याचा स्पष्ट अर्थ काय झाला? देवाला डोक्यावर घेतलं की बंधनं सुटतात आणि मायेला डोक्यावर घेतलं की बंधनं येतात. कशावरून? वसुदेवाच्या अनुभवावरून. वसुदेवाने देवाला डोक्यावर घेतलं तर सगळी बंधनं सुटली होती आणि देवाला सोडून दिलं आणि मायेला डोक्यावर घेतलं तर सगळी बंधनं आली. म्हणजे याचा स्पष्ट अर्थ झाला की देवाला डोक्यावर घेतलं की बंधनं सुटतात, मायेला डोक्यावर घेतलं की बंधनं येतात. आता माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे, या दोन्हीपैकी तुमची अपेक्षा कोणती आहे? सगळी बंधनं जखडून यावी वाटतात का सगळी बंधनं सुटावी वाटतात? सुटावी वाटतात. मग सुटावी वाटतात तर बंधनं सुटतील केव्हा? आपण देवाला डोक्यावर घेऊ तेव्हा. अजूनही जर आपली बंधनं सुटत नसतील, इतक्या दिवस वाऱ्या करून, इतक्या वर्ष सप्ताह करून, इतक्या वर्ष कीर्तन ऐकून, नवे नवे इतक्याही वर्ष कीर्तन करून करणार काय घ्या त्याच्यात. जर आपली बंधनं सुटत नसतील तर याचा गर्भित अर्थ काय निघतो? आपण अजूनही मायेलाच डोक्यावर घेऊन वावरत आहोत. तेव्हा मायेला बाजूला करा आणि देवाला डोक्यावर घ्यायला शिका की आपली सगळी बंधनं सुटतील. हेच ह्या पहिल्या लीलेचं सार आहे, हेच कीर्तनाचं सार आहे, हे यावत संत वाङ्मयाच्या उपदेशाचं सार आहे. देवाला डोक्यावर घ्या, मायेला डोक्यावर घेऊ नका. माझं कीर्तन संपलं, पुढे मी काय सांगू शकत नाही. का? मी पुढचं सांगायला लागलो तर तुम्ही हे विसरून जाल. म्हणून हे विसरून न जाता एवढंच ध्यानात ठेवा आणि काला झाल्यावर आपल्या घरी जाऊन देवाला डोक्यावर घ्यायला शिका. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. गोकुळात आल्याबरोबर पहिल्या 2 तासातली ही पहिली लीला आहे, पण किती मार्मिक आहे. आपल्या जीवनाला कशी तारक आहे, सर्व बंधनातून कशी मुक्त करणार हे आपल्या निदर्शनास भगवंताने आणून दिलं. पुढे गेल्यानंतर पुढे पुतनेला मारलं, मावळ भटाची फजिती केली, कागासूर, बागासूर, हटासूर, शकटासूर, उत्कचासूर, प्रलंबासूर, अनेक असुर मारले. अनेक तक्रारी येऊ लागलेल्या आहेत. यशोदेनं नंदबाबाला सांगितलं काय करायचं. नंदबाबा म्हणतात त्याला रानात पाठव. रानात पाठवलं, चारा भरपूर, 1 तासात गाय टम जोगवायच्या, झाडाखाली सावलेला शांत बसायच्या. जोगवल्यानंतर जनावर कधीच खात नसतं. विश्रांती घेत बसल्या. गोपाळ म्हणाले ह्या तर 2-3 तास उठायचे नाहीत. टाइमपास कसा व्हायचा म्हणजे खेळ खेळू लागले. कोणते खेळ खेळले? विटे दांडू, चेंडू, लगोरी, नानापरी, खेळ मांडीला, यमुनेच्या तीरी, हमामा, हुमरी, हुतुतू, आट्यापट्या, अनेक खेळ खेळले. पण गोपाळ बिचारे थकले. ते म्हणाले देवा, खांदे बहार पोटी सुख, भोटी भूक, काय खेळायचे सुख, तू का म्हणे आता खेळ मोडावा पडता. भगवान म्हणतात मग चला अनाशिदोर्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. काम सारूने सकाळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणते अनाशिदोऱ्या. शिदोऱ्या आणल्या. भगवंत सांगितलं आज आपल्याला एक आगळा वेगळा कार्यक्रम राबवायचा आहे, ज्याची त्याने शिदोरी खायची नाही. आज आपल्याला एक वेगळा कार्यक्रम राबवायचा. काय? सर्वांना मिळालं पाहिजे आणि सर्वांना सारखं मिळालं पाहिजे. तर याकरता काय करायचं म्हणे? काला करायचा. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करा बरं आणि त्याचं गठोडं बांधून माझ्याकडे देऊन मी जातो पळून. देवाने असं नाही केलं. सगळ्यांना सांगितलं शिदोरी एकत्र करा, माझी शिदोरी त्यात घ्या, त्याचा काला करा, चांगल्या रीतीने काला तयार केला म्हणे. आणखी मुदा तयार करा त्याच्या. आपण देवाला नैवेद्य दाखवताना मूद तयार करतो. एखाद्या प्याल्यात, एखाद्या वाटीत भात दाबून दाबून भरतो बरोबर असा. ती एक आकाराची होते, एक सारखी होते. म्हणून भगवंताने सांगितलं सर्वांचं सर्वांना मिळालं पाहिजे, सर्वांना सारखं मिळालं पाहिजे. म्हणून मुदा तयार करा. मुदा तयार केल्या
आणि पुन्हा सांगितलं चांगल्याजवळ द्या वाटायला. चांगल्याजवळ द्या म्हणजे वाटणारे फार विचित्र असतात. काही काय वाटणारे लोकांना थोडं थोडं देतात, मागे जास्त उरवतात प्रसाद वाटणारे, आणि कोपऱ्यात जाऊन एकटेच गप्पांनी मारतात. हा वाटणारा काही कामाचा नाही, याच्याकडे अजिबात वाटायला देऊ नये. कधी वाटणारा असा असावा की त्याने सर्वांना सारखं द्यावं, आणि आपल्याला मागे नाही राहिलं तरी चालेल, सर्वांना मिळालं त्यात मला मिळालं असं मानणाराच वाटणारा पाहिजे. अशाकडेच वाटायला देऊन असे वाटणारे फक्त एक संत आहेत. संत हेच सर्वांना सारखं देतात. आपल्याला नाही मिळालं तरी हरकत नाही, दुसऱ्याच्या सुखात आपल्याला सुख मानणारे संत आहेत. म्हणून तुका म्हणे सुख पराविया सुखे, दुसरे सुखी झाले की त्यात संत सुखी होतात. म्हणून पेंद्याला वाटायला द्या, मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी. पेंद्याने सर्वांना सारखं वाटलेलं आहे, सर्वांना तो आनंद झाला. तो कसा वाटला? भगवान मध्यभागी उभे आहेत, जवळ लहान लहान गोपाळ, मोठं मोठं जरा दूर आहेत, आणि विनोद वचनाने भगवान सर्वांना हसवत हसवत तो काल्याचा आनंद देत आहेत. कसा दिला शुकाचार्य श्रीमद भागवतात त्याचं वर्णन करतात. बिभ्रद्वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ बहुबाल केली. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकाराम 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 याप्रमाणे तुकोबरायांनी सर्वांना सुख देण्याचं काम केलं. आपल्याला नसलं तर चालेल, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घाला, एकादशी व्रत करा, हरीचे दास म्हणून घ्या, असा छत्रपती शिवाजीरायांना देखील तुकोबरायांनी हा संदेश दिला. दुसऱ्याच्या सुखात आम्हाला सुख आहे म्हणून असे मानणारे, असे वाटणारे फक्त संत आहेत. म्हणून तुकोबरायांनी आपल्याला अनेक अंगाने प्रबोधन केलेलं आहे. आपण असे अभंग नजरेसमोर ठेवायचे, त्या अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक अभंग वाचताना आपला संबंध त्याच्याशी जोडत. तुकोबरायांनी आपल्या करताच हा अभंग सांगितलेला आहे. तुकोबरायांनी कशी करुणा भागली ते आपल्याला सांगण्याकरता त्यांनी ती करून दाखवलेली आहे. आपणही अशी देवाची करुणा भागली पाहिजे. आपणही देवाबरोबर असं सलगीने बोललं, आपल्यालाही देवाने भेट द्यावी असे आपण तुकोबरायांचे अभंग वाचता वाचता आपल्या अंतःकरणात तशी भावना निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून तुकोबरायांची गाथा जी जोग महाराजांनी निर्माण केली, अभंग तेच आहेत. अभंग वेगळे उठले नाही, पण त्या अभंगाचं वर्गीकरण केलेलं आहे तुकोबरायांनी. आणि त्या वर्गीकरणाच्या अभंगातून करुणा पण एका ठिकाणी, मागणीचे एका ठिकाणी, भेटीचे अभंग एका ठिकाणी, आर्ततेचे अभंग एका ठिकाणी. ते सर्व अभंग एकदा सुरू झाले की तेवढे 200-300 अभंग वाचत 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 असताना आपली वृत्ती तदाकार होऊन जाते. कशी करुणा भागलेली ती वृत्ती सारखी टिकून राहते. तुकोबरायांचं एक एक अभंग अतिशय प्रेरणा देणार आहे. या गाथेचं आपण सर्वांनी इथे पारायण तुम्ही केलेलं आहात आणि याप्रमाणे वर्गीकरणाच्या गाथेवर केलेलं आहे. भावना
स्थिर राहते, वृत्ती स्थिर राहते. म्हणून असंच अभंग आपण आपल्या नजरेसमोर ठेवले पाहिजे. ते अभंग नक्की आपल्याला तारणार, नक्की तारणार. कशावरून? अहो त्यांनी दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? तुकोबारायांच्या अभंगाने दगडांना तारले की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून इथे बुडवले नाही अभंग या डोहामध्ये, बुडवले, दगड बांधून बुडवले. पण लोक म्हणू लागले, तुकोबारा कुठे गेला तुमचा देव, कसली तुमची भक्ती? देवाविषयी नास्तिक भक्तीविषयी थोतांड असा गैरसमज पसरायला लागल्यावर मग 5 दिवसांनी तुकोबारांनी तिथे अनुष्ठान मांडलं. त्याच डोहाच्या कडेला काशिळेवर 13 दिवस अन्न पाणी वर्ज्य केलं. 13 दिवस झाले निश्चक्र करिता. 14व्या दिवशी भगवान बालवेशात प्रगट झाले. बाळवेश घेऊनी श्रेय भेटला. न समरत आले बाळवेशेजवळी माझे केले समाधान. बालवेशात दर्शन दिलं. तुकोबारांना मिठी मारलेली आहे. आणि भगवान सांगतात, तुकोबारा तुमच्या अभंग बघा, दगडाला घेऊन ये वर आलेत. 18 दिवस पाण्यात होते, एक थेंब लागला नाही. कोरडेच्या कोरडे तिथून पुढे आपल्याला मिळाले. तिथे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असतं? आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणत असत, ते अभंग तिथे तरले म्हणून आपण तरलो. ते जर बुडाले असते तर आपणही बुडालोच असतो. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना तिथे राबवण्यात आली. त्याच प्रासंगिक जागेवर, प्रासादिक जागेवर, उच्च प्रतीच्या मार्बलवर कोणी अभंगी सर्व लावले गेलेले आहेत. कोणी म्हणाल दगडावर कोरण्याचा प्रयास का? अहो ते दगडाला घेऊन वर आलेत, ते दगडाला सोडायलाच तयार नाहीत. आपण तरी अभंगाची दगडाची ताटातूट का करा? दगडासहित मिळाले म्हणून दगडाचंही स्मारक आणि त्या अभंगाचंही स्मारक म्हणून दगडावरच करून ते सर्व अभंग तिथे लावले गेलेत. त्या सर्व अभंगाचं एका वेळेला आपल्याला दर्शन होऊ शकतं. हो, एक अभंगाचं दर्शन रामेश्वर भट्टाला झालं तर एका अभंगाच्या दर्शनात रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाय शांत झाला. असे सर्वच्या सर्व अभंग जर पाहण्यात आले तर काय होणार नाही. म्हणून हे गाथा मंदिर आहे, काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात गाथा मंदिर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं हे आगळं वेगळं वैभव उभं राहिलेलं आहे. आणि अनेक अंगाने तुकोबारायांचे अभंगातले भाव तिथे प्रगट करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. सर्वोपकारी असं तिथे आपण घडवत आहोत. दररोज अन्नदान तिथे सर्वाभूती द्यावे अन्न तुकोबारांनी सांगितले. मग ह्या अभंगाच्या दर्शनाला जे येतील त्यांनाही अन्न पाहिजे ना, तेही विनमुख जाता कामा नये म्हणून अन्नदानाची योजना सुरू केली. आरोग्य पाहिजे, कथेची सामुग्री दे अवसानावरी, आरोग्यही पाहिजे म्हणून तिथे दर बुधवारी आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे शारीरिक चिकित्सा केली जाते, मोफत औषधं दिली जातात. गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे औषधं फुकट दिली जातात. आणि या प्रकारे आरोग्यदान आहे, अन्नदान आहे, त्याचप्रमाणे ज्ञानदानही आहे. अभंग दगडावर कोरून लावले ते जगाच्या हृदयावर कोरायचे आणि जगाच्या हृदयावर कोरण्याकरता तिथपर्यंत त्या अभंगाचं विश्लेषण करणारे गेले पाहिजे. आणि जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगाच्या भाषेत जायला पाहिजे. म्हणून संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी 4ही भाषेत शिक्षण दिलं जाते. आणि याप्रमाणे 4ही भाषेत बोलण्याचा 2 दिवस कार्यक्रम झालेला आहे. सर्व मुलांनी 4ही भाषेमध्ये आपापलं आलेलं भाषण केलेलं आहे. हाच सराव जर आपण वाढवला, तुम्ही वाढवला तर अमेरिकेत का जाणार नाही, जपानला का जाणार नाही, अन्य देशात जाऊन तिथेही इंग्रजी भाषेमध्ये तुकोबारायांचं तत्त्वज्ञान आपण पोहोचू शकतो, तुकोबारायांचे विचार पोहोचू शकतो. म्हणून 4ही भाषेचा अभ्यास मुलांनी चांगला करावा, पुढे चांगला सराव करावा की सर्व जगापर्यंत पोहोचता आलं पाहिजे आणि तुकोबारायांचे विचार हे तिथपर्यंत पोहोचवले पाहिजे. म्हणून अशा पद्धतीचं गुरुकुल तिथे सुरू केलेलं आहे. 2 बॅच बाहेर पडलेल्या आहेत. आता काही दिवसांनी 3री बॅच बाहेर पडेल. आणि याप्रमाणे तुकोबारायांच्या विचाराच्या सर्व जगापर्यंत पोहोचवायचे आहे. तेव्हा मोठे तारक असे हे अभंग आहेत.
आपण त्या अभंगाशी समरस होऊन अभंगाशी आपलं जीवन समर्पित करावं, तसं जीवन बनवण्याचा प्रयत्न करावा. भगवान करू झालेली सेवा भगवंताच्या चरणी, जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी, ज्ञानोबाराय सर्व संतांच्या चरणी समर्पित करून एकच करुणा भागतो, तुम्हा सर्वांच्या अंतःकरणात हे सद्विचार निर्माण व्हावेत, ते रुजावेत आणि आपणही सर्वजण या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम द्या. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंके लावी अरे तुरी होतो तिघाचे वरी वारे दोहीकडे मुख आवाहाती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा वारे दोहीकडे मुख पसरुणीकडे तुका म्हणे हाती टोका पुणे का वारे दोहीकडे मुख पसरुणीकडे तरीला कृष्ण म्हणे अवघा जगी प्रकाश आला वाटो एकमेका या ब्रह्मादिका उत्तम लोका दाख आला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्यापुला क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे धरिले चरण आता सुरवाडिकपणे ते सापडले केले आता म्हणे भोग गेला वाढला लाग आता करोनी आरती आता ओवाळून श्रीपती आधी पुरले नवस धन्य काळ हा दिवस पहाओ सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा आधी पुरले नवस धन्य काळ हा दिवस तुका वाई काळे वता काळे जाजा वळी आज नवस धन्य काळ हा दिवस प्रेम प्रेम आरती गोविंदा देव वाळती ते भोजन नित्य करीती अवलोकन बाळा प्रौढा मुक्ता वाळती परमानंदा धन्य ते भोजन नित्य करीती अवलोकन नामा म्हणे केशवाते कोणी राहिलो तटस्थे धन्य धन्य ते भोजन नित्य करीती अवलोकन युगे 28 विठवरी ओबा वामांगे रखमाई दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटे परब्रह्मा निघा चरणी वाई भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंग रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जो लगा जय देव जय तुळसी माळ गळा करटिवनी कटी कासे पितांबर कसरलला देव सुरवर नित्य येते भेट गरुड हनुमंत पुढे उभे रात जय देव जय पांडुरंग रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जो लगा जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येते चंद्रभागे माझे स्नान दर्शन हेळा मात्र तय होय मुक्ती केशवास नामदेव भाई ओवाळ जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविक साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी ज्ञानादी कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य सेविक साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची गेली राम जनार्दन आरती ज्ञान राजा केवल तेजा संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा
सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा तुकाराम राघवे सागरात पाषाण तारले गोबान अभंग रचले तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा तुकाराम तुकदा तुलने से ब्रह्म काशी आले म्हणून रामेश्वरी करणे मस्तक ठेवले तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा तुकाराम गादी लोटा आलिंगन आनंद पूजन वाय मने नामा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा